श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनला भद्र योग किंवा कोणत्या वेळेस राखी बांधायची आहे, शुभमुहूर्त काय आहे हे आपण बघणार आहोत. चतुर्मासातील श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्मा आहे. श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित आहे. या दिवशी रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन कधी आहे आणि शुभमुहूर्त काय आहे, भद्र योग कधी आहे हे बघणार आहोत. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायांच्या हातावर राखी बांधते आणि सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते. यंदा सोमवारी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट रोजी उत्तरात्र 3:04 सुरू होत आहे, तर 19 ऑगस्ट रोजी 11:55 समाप्त होणार आहे. रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानले जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरण, श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा सुद्धा संदेश देणारा रक्षाबंधन सण हा भारतीय संस्कृतीचा विशेष दर्शन घडवितो. भद्रकाळ म्हणजे काय आणि भद्रकाळात राखी बांधावी का हे बघणार आहोत. ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतील होणाऱ्या भ्रमणाशी आहे. 19 ऑगस्ट रोजी विष्टीकरण आहे. विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्ट रोजी 1:32 होत आहे. मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तंड ग्रंथात याचा सखोल माहिती सुद्धा आहे. भद्रकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्य भद्रकाळात करू नयेत असे म्हणले जाते. शास्त्रानुसार जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकाळात केले जात नाही. पण महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत आहे. तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे म्हटले जाते. त्यात काहीही तथ्य नाही असे सुद्धा तज्ज्ञ सांगतात. रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त काय आहे असे जर शुभमुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितलेली आहे. भद्रकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते.